गुरुजी, एक प्रसिद्ध शेर है, हाथों की लकीरों पे मत जाए गालिब, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हात नहीं होते. यावर तुमचं काय मत? खरंय, नशीब हा प्रकार असतो, पण ती कर्माची चाबी असते. अकबराकडे बिरबल होता. बिरबल तर किती बुद्धिमान होता, पण अकबराकडे शेवटी तो कामालाच होता. त्याच्याकडे नवरत्न म्हणूनच होता. शरद पवारजी किंवा नरेंद्र मोदी हे जन्माला आले त्याच क्षणी सेम कुंडली असलेले लोक भरपूर जन्माला आले. आपण ज्या फ्लॅट मध्ये राहतो तसाच सेम खाली फ्लॅट आहे, पण सगळेजण कर्म करतायत म्हणून तरतायत. तर याला आपण 20% प्राधान्य दिलं पाहिजे, कर्माला 80% प्राधान्य दिलं पाहिजे. कर्म हे प्रत्येकाला करावंच लागतं. देवाला सुद्धा ते चुकलेलं नाही. श्रीकृष्णाला जन्माच्या आधीच मारायचं प्लॅनिंग झालं. आपण छोट्या मोठ्या बोलण्याने डिस्टर्ब होऊन जातो. आज माझी आई असं बोलली, झाला डिस्टर्ब. आज माझे वडील असं बोलले, झाला डिस्टर्ब. त्यामुळे चुकीच्या कृती कराव्या लागत नाही, किंवा चांगलं संगोपन भेटलं नाही म्हणून 10 रुपयाला लागलं. असे खूप उदाहरणं भेटतील. पण चांगलं संगोपन भेटलं नाही ना, हा एकदम जबरदस्त सायंटिस्ट झाला, अशी उदाहरणं फार कमी भेटतील.